तरुण जबाबदार उमेदवार आमचे मित्र भूषण पाटील, उमेदवारी पत्रकार संघाचे कार्यालय संदीप चव्हाण आणि खरं म्हणजे 2 दिवसापूर्वीच भूषण वातावरणामध्ये ठरला होता, पण कम्युनिकेशन गॅस आज हा वातावरण तिथे गेलेला आहे आणि मला त्यांचं स्वागत करण्याचा आनंद होतो आहे. कारण ते माझे आणि संदीपचे फार जुने मित्र आहेत, आमचे वैयक्तिक संबंध आहेत. आणि भूषण पाटील यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते पत्रकारांची जवळचे मित्र आहेत, स्वतः ते व्यावसायिक आहेत आणि त्याची निवडणूक एवढी मोठी लढत असतानाही माझ्या माहितीने पत्रकार म्हणून माहिती होती की त्यांनी पक्षाकडून कोणत्याही आर्थिक मदतीची अपेक्षा नाही, ते स्वतःची हिंदुस्थानी निवडणूक लढवत आहेत. आणि जसं संदीप आता म्हणाले की ते जॉईन केलं असण्याची शक्यता आहे, कारण ते स्थानिक आहेत, मराठी भाषिक आहेत आणि लोकांमध्ये मिळून मिसळून काम करणारे आहेत. आणि अशा ह्या भूषण पाटलांना काँग्रेसने उमेदवारी देऊन एका कार्यकर्त्याचा सन्मान केलेला आहे, एका कार्यकर्त्याचा गौरव केलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं की आमच्या ह्या मित्राचं स्वागत करत असताना त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देत आहोत. आणि आता मी विनंती केली की भूषणराव आपण आपले मनोगत व्यक्त करा आणि मग प्रश्नोत्तर होतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, सर्वप्रथम मुंबई मराठी पत्रकार संघाचे मी आभार व्यक्त अध्यक्ष वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण साहेब. जसा वाबळेजींनी सांगितलं की फार जुने संबंध आहे आमचे, पत्रकारितेच्या त्यापेक्षा पण जास्त जवळचे संबंध आहेत. आणि नेहमीच मार्गदर्शन करत असतात. वाबळे साहेब, खास करून वाबळे साहेब नेहमीच मार्गदर्शन करत असतात. काही ना काही गोष्टी कसं आपण समाजात वागलं पाहिजे, काही गोष्टीचा आपण मान केलं पाहिजे, नेहमीच ते काँग्रेसमध्ये माझी नियुक्ती झाल्यास रोज माझा त्यांच्याशी संबंध, संदीप चव्हाण साहेबांशी संबंध आणि आपल्याशी पण सर्वांचे बरेच समोर पत्रकार बंधू आहेत की महानगरपालिकेचं मी निरीक्षक म्हणून काम पण पाहत होतो. तर त्या निमित्ताने सर्व मराठी पत्रकार बंधूंचे माझे संबंध यायचे. बेस्ट कमिटीमध्ये होतो 5 वर्ष, तेव्हाही बरेच जण मला संपर्कात यायचे. आणि जसं संदीप चव्हाण साहेबांनी सांगितलं, वाबळेजींनी सांगितलं, एक कार्यकर्त्याला योग्य न्याय दिला काँग्रेस पक्षाने. गेली 32 वर्षे मी या काँग्रेस पक्षाच्या शिपाई म्हणून जनसामान्यांची सेवा करत आहे. आणि हो, मी नक्कीच स्थानिक मी भूमिपुत्र आहे. माझा जन्म तिकडचं, माझी जन्मभूमी पण तीच, कर्मभूमी पण तीच, उत्तर वडिली कर्म प्रसिद्ध आहे. मला नवीन ओळख तिथे द्यायची गरज नाही, कारण मी रोज लोकांमध्ये होतो, त्यांचे प्रश्न जाणून घेतो, त्यांचे प्रश्न, त्यांची समस्या निवारण करण्याचा प्रयत्न करतो. माझं कार्यालय तिथे आहे, नित्य मी कार्यालयात बसून लोकांची सहभाग साधतो. काही रिस्ट्रिक्शन येतात काही कामं करण्यासाठी, कारण आपलं तिकडे जे फक्त पक्षाचं पद घेऊन आपण कार्य करायचा प्रयत्न करतो, पण जेवढी होतात तेवढी कार्य आपण करून देतो. म्हणजे छोट्या छोट्या ॲडमिशनपासून, लोकांची गटार तोडण्यापासून, रेल्वेच्या समस्यापासून, आणि तिथे प्रामुख्याने मुद्दा म्हणजे रिडेव्हलपमेंटचा. मुंबईचा एक शेवटचा टोक, आणि तिथे 70-80 वर्षापूर्वी जेव्हा उपनगर विकसित झाला, 70-80 वर्षापूर्वी ज्या बिल्डिंग इमारती झाल्या, आज त्यांचा रिडेव्हलपमेंटचा खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये डीम कन्व्हेन्सचा मोठा प्रश्न होता, तो
आपल्या माध्यमातून आपण केला. डीम कन्व्हेन्स कायदा झाला ज्या वेळेला 2010-11 साली झाला तो कायदा, जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना तो कायदा अस्तित्वात आला आणि आज त्याच्यामार्फत बऱ्याच काही गृहनिर्माण संस्था आज रिडेव्हलपमेंटला आहे तिथे सुरू. पण काही प्रॉब्लेम असे आहेत की फॉरेस्टचा मुद्दा आहे. नॅशनल पार्कला लागून नॅशनल पार्कची बाउंड्री आहे, पण त्याला लागून म्हणजे 5-5 किलोमीटर उत्तरेकडे पश्चिमेकडे म्हणजे तिकडे केतकीपाडा असो, दामूपाडा असो, त्या ठिकाणी फॉरेस्टची हद्द अजूनपर्यंत दाखवण्यात येते आहे. आणि त्याच्याकरता आम्ही बरेच प्रयत्न केले, बरेच आंदोलनं झाली डिफॉरेस्ट करण्यासाठी. आणि तो प्रस्ताव सरकारकडे, केंद्र सरकारकडे आहे. त्याचं सर्वे झालं, तिथे हजारोहून जास्त झोपड्या पण आहेत आणि बिल्डिंग्स पण आहेत त्यावेळेला झालेल्या. त्यांचं पुनर्विकास होणं गरजेचं आहे, कारण त्यांची अवस्था एकदम जर्जर आहे. कधी बिल्डिंग तुटू शकते, कधी असे अपघात झालेले पण आहेत टेकडीवरती. म्हणजे तिकडे तुम्ही केतकीपाड्याला जायला वगैरे भूस्खलन झालेलं, त्यामध्ये बरंच दुर्घटना झाली. तर तो मोठा प्रश्न आहे, तो प्रश्न सोडवायला पाहिजे आणि तो केंद्रामार्फतच होईल. आणि मला जी संधी मिळाली तर मी हा प्रश्न तातडीने घेऊन निवारण करण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर सिव्हिल एव्हिएशनची एक जागा आहे दहिसरला चेकनाक्याजवळ, त्याचा पण सिव्हिल एव्हिएशन आल्यामुळे फनेल झोन होतो. फनेल झोनमुळे तेवढ्या फनेलमध्ये एक उंचीची मर्यादा असते आणि उंची मर्यादा FSI मिळत नाही आणि त्यांच्याही रिडेव्हलपमेंटचा प्रश्न मोठा आहे. त्यानंतर तिकडे डिफेन्सची डेपो आहे, डिफेन्सचा ऑर्डिनन्स डेपो म्हणजे तिकडे सामुग्री वगैरे ठेवतात. काही 500 मीटरमध्ये त्यांनाही NOC मिळत नाही. हा मोठा प्रश्न आहे. वारंवार हा प्रश्न केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला, पाठपुरावा करण्यात आला. निरुपमजी असताना निरुपमजीने 2009 साली त्याचा प्रश्न ते वेगळं, पण त्यानंतर अजूनही त्याचं काही उत्तर मिळालं नाही, त्याचं काय हे झालेलं नाही आहे. आता त्यानंतर मोठं ते पर्यावरणाचं आहे. एक साईडला गोराई, मनोरी आणि खाडी आहे, पूर्ण मॅनग्रोवचा मनोर ते मालाड मारवेपर्यंत जाते. म्हणजे जो क्षेत्र आहे जो पश्चिमेकडे पूर्ण अरबी समुद्र आणि खाडी आहेत. गोराई खाडी आहे, मनोरी आहे. त्यानंतर तिकडे मॅनग्रोवचा मोठा प्रश्न आहे. मॅनग्रोव्ह आहे, पण गणपत पाटील नगर तुम्ही पाहिलं असेल, तिकडे ते मॅनग्रोव्हवरती लोकांनी अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या. तर त्यांना आता झोपड्या बांधल्या ठीक आहे, आता झालं ते, पण त्यांना त्यांचं घर देणं एक आपली जबाबदारी, शासनाची जबाबदारी आणि आपल्या तो एक मोठा प्रश्न आहे. तो करणं आवश्यक आहे माझ्या मते. आणि रेल्वेची खूप मोठी समस्या आहे. रेल्वेमध्ये हार्बर लाईन अजून तिथपर्यंत पोहोचली. आता निवडणुका उलट त्यांनी आपल्या सरकारच्या संपत्त्या विकल्या. आपल्याला माहीत आहे, सर्वांना ते माहीतच आहे की रेल्वे प्रायव्हेटायझेशन केलं, एअरपोर्ट विकले, LIC विकली, अशा बऱ्याच संस्था त्यांनी विकल्या. पण त्यांनी बऱ्याच वस्तू बनवल्या पण, म्हणजे त्यांनी घेतल्या पण बऱ्याच वस्तू. ते तुम्हाला माहिती आहे का काय घेतल्या? ED त्यांनी घेतली, IT त्यांनी घेतली, CBI त्यांनी घेतलं, आता तर न्यायालय पण त्यांनी घेतलं. ही त्यांची ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे, असं माझ्यामध्ये ती मोठं आहे ऑपॉर्च्युनिटी त्यांनी साधलेली आहे 10 वर्षात. कुठे ना कुठे लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे आणि वारंवार हे म्हणतात 400 पार 400 पार. पण 400 पारचा नारा देऊन यांचा एकच डोक्यात खूळ आहे की संविधान बदली करायचं. आता परवा मी पाहिलं पंतप्रधान साहेबांच्या नॉमिनेशनवर राष्ट्रपती येतात.
राष्ट्रपती संवैधानिक पद आहे, राज्यपाल म्हणा, राष्ट्रपती म्हणा, ते कोणी पक्षाचे नसतात, ते सर्वांचे असतात. त्यांना घेऊन तुम्ही जबरदस्ती घेऊन जाऊन तुमचा फॉर्म भरतात. म्हणजे लोकशाही, त्याच्यातून ती लोकशाही कुठे राहिलेली नाही आहे. तुम्ही बघितलं असेल सत्यपाल मलिक साहेब गव्हर्नर होते जम्मूचे, त्यांचेच होते, पण त्यांना ते सहन न, त्यांनी त्या गोष्टीचा पुलवामासारखा अटॅक झाला 2019च्या मागे, केंद्र सरकार किती असक्षम होतं त्यांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. अशा पानमध्ये स्थानिक असल्यामुळे प्रत्येकजण चेहऱ्याने मला ओळखतो आणि जो प्रतिसाद मिळतो, लोकांमध्ये एक अंडरकरंट आहे, लोकांमध्ये एक जागरूकता आलेली आहे. खास करून मराठी विभागात जातो तर ते त्यांच्यामध्ये प्रचंड चीड आहे सरकारच्यामध्ये. कारण यांनी काय केलं हो, तोडफोडचं राजकारण केलं. तोडफोड, घराघरात भांडणं लावली, राष्ट्रवादी पक्ष तोडला, काका पुतण्याची भांडणं लावली, शिवसेनेचा पक्ष फोडला, तोडफोडचं राजकारण केलेलं आहे. फक्त यांच्याकडे दोनच मुद्दे असतात, हिंदू मुस्लिम आणि आपलं भावनिक लोकांना करायचं, धार्मिक. आता आज मी सकाळी पेपर उघडतो, बघतो फ्रंट पेजवर पंतप्रधान साहेब लोटांगण घालतात जय श्रीरामला. आपले प्रभू रामचंद्र आपले सर्वांचे दैवत आहे. म्हणजे तुम्ही या निवडणुकीच्या काळात करता काय, लोकांना भावनिक आवाहन करून तुम्ही मतं घ्यायचा प्रयत्न करतात. विकासाचं एकही काम नाही, एकही अजेंडा नाही, फक्त निवडणुका आला, दहशतवाद. आता आमच्या तिकडे एक उमेदवार पाठवले, गेल्या 10 वर्षापासून BJPचे एक खासदार होते, चांगलं काम करत होते, कारण मी लहानपणापासून त्यांना पाहिलेलं आहे, ते पण जनसामान्यात वावरत होते. त्यांना बाजूला सरून त्यांनी उमेदवारी या एका हायफाय नेत्याला दिली, हाय प्रोफाईल नेत्याला दिली. कारण त्यांना काय वाटतं की तो मला एकदम सोपा मतदारसंघच आहे, मोठं लीड आहे, तुम्ही तिकडं काही न करता निवडून येईल. त्यांचं कर्तृत्व काहीच नाही. त्यांनी 10 वर्षात उत्तर मुंबईसाठी काय केलं दाखवावं. कुठे पण जातात, पंतप्रधानाचं नाव घेतात, राम मंदिरचे सगळीकडे फक्त राम मंदिरचे पोस्टर दाखवतात आणि मतं घ्यायचा प्रयत्न करतात आहे. काल मी लोकसत्यात वाचलं, त्यात म्हणते उत्तर मुंबईला मी उत्तम मुंबई करून दाखवी. म्हणजे स्वतः कबूल केलं उत्तर मुंबई उत्तम नाही आहे, आता करायची गरज आहे. तर मी त्यांना एकच या तुमच्या माध्यमातून सांगेन की तुम्ही तुमच्या घरी ठीक आहात, इथे तुम्हाला जनसामान्यात फिरण्याचा काही अनुभव नाही आणि तुम्हाला ते जमणारही नाही. कारण मी आपल्या माध्यमातूनच वाचलं, कुठल्या पेपरात वाचलं आणि तिकडची लोकं काल मी आवर्जून सांगेल का त्याच ठिकाणी मी गेलो होतो. वजिरा कोळीवाडा आहे, माझी रॅली होती, लोकांनी उतरून म्हणजे खाली मला गाडीवर उतरवलं, लाईनीने सर्वांनी कोळीवाड्यातल्या गावातल्या महिलांनी माझा सत्कार केला, आपल्या मीडियाने कव्हर पण केलं आहे. आणि त्यांच्यात तोच रोष होता, आमच्याकडे आले, नाकाल रोमाळ लागून गाडीतून निघून पळून गेले. त्याच्यानं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जेव्हा मी नॉमिनेशन भरायला गेलो, मनोरी गोराई गावातले बँड पथक कोळी लोकांचे, स्वतः कोळी परिधान करून त्यांचा बँड पथक आला होतो, तुमच्या मागे आम्ही खंबीरपणे उभा आहोत. तर अशी प्रचंड चीड दिसते ती, आणि ती मतात रूपांतर होईल. नक्कीच मला वाटतं चव्हाणसाहेब, मतात रूपांतर होईल आणि आपला विजय निश्चित होईल असं मला वाटतं. आणि मी जॉईन केल्यावर बनणार, ही सर्वांची इच्छा मी पूर्ण करणार. आमच्याकडे विजयतारी बघा आलेले आहेत आमचे मित्र, मराठी काल तुमच्या बोरिवली शाखेने मराठी नाट्य परिषदेने माझा सत्कार केला, मला बोलून त्यांनी सत्कार केला आणि त्यांना आम्ही तुझ्या मागे म्हणजे खंबीरपणे उभे आहे आणि तुझ्याबरोबर आम्ही फिरू. मला बघा फिरले तर तुम्हाला ईडीची नोटीस येईल, मग तुमचं ते पद जाईल, ते बोलतं गेलं तरी चालेल, पण आम्ही तुझ्यासाठी प्रचार करू. तर ह्याच्यावरून लक्षात आहे लोकांमध्ये उद्रेक किती आहे. असे आणि प्रश्न एवढ्यात ना उत्तर मुंबईत संपणार नाही. हॉस्पिटल नाही आहे. ह्यांनी येत्या आश्वासन दिलं, मी किती 100 का किती बेडचं हॉस्पिटल दमानी या ग्रुपचं काहीतरी हॉस्पिटल तिकडे बनवणार असं. म्हणजे शेवटी परत प्रायव्हेटेशन, जागा कोणाची घेणार काय नाही आहे.
तुम्ही सरकारी जसं जे हॉस्पिटल आहे, KEM हॉस्पिटल आहे, असं काहीतरी लोकांना तिथे करून द्या. मोठं हॉस्पिटल करू शकता तुम्ही केंद्रातर्फे. एम्स आहे, दिल्लीला ते एम्स आहे. तर ते करायचं ना, फक्त आश्वासन द्यायचं. जसं 10 वर्षापूर्वी 2014 साली महंगाई पे मार मोदी सरकार, भ्रष्टाचार पे मार मोदी सरकार, महिला पे अत्याचार का मार मोदी सरकार. सर्व फक्त बोलणं खोटं बोलणं. आता ते परत आश्वासन. पहिले ते दिलेलं आश्वासन पूर्ण करा. बेकारी तर एवढी झालेली आहे, लोकांच्या नोकऱ्या झाल्या आहेत, पण यांना काही नाही. सरकारी नोकऱ्या भरायचे 50 आता काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये पण आल्या 50% सरकारी नोकरी भरती करणार. असे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. आणि मला वाटतं ह्या केसेस त्याचा जे म्हणजे परिणाम दिसतील आपल्याला आणि चांगला निकाल येईल. आणि मी एक मिडल क्लास फॅमिलीतून आहे आणि माझ्यावर जो पक्षाने विश्वास दाखवला होती, उमेदवारीला उशीर झाला. मला पत्रकार तुमचे बंधू तेच विचारतात, ते 1 महिन्यापासून प्रचार, तुम्हाला उमेदवारीला उशीर झाला, तुम्हाला त्याचा फटका नाही बसणार का? आणि मी रोज जनसामान्य रोज भेटतोय, त्यांना तर बोलून जावं लागतंय. रामनवमी गेली, नंतर गुढीपाडवा होता, ते प्रत्येक ह्याला मी तिकडे मंडळं बोलवतात, तिकडे प्रत्येक ठिकाणी माझी हजेरी असते. हां, तेव्हा त्यांना माहीत नसेल की मी उमेदवार होणार आहे, मला पण माहीत नव्हतं. पण पक्षाने मला उमेदवारी दिली आणि मला एक लॉटरी लागल्यासारखं वाटतं. आणि नक्कीच तुमचा सर्वसामान्याचा आवाज मी दिल्लीपर्यंत पोहोचवेन आणि जे काही समस्या आहेत त्याचं समाधान करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. किंबहुना मी समस्या सुधारूनच सांगेन. असं आता आपल्याला काही प्रश्न विचारायचे तर आपण विचारू शकता. वो डिजिटल इंडिया का उपयोग खाली अपने जो है ना अपना प्रोपेगेंडा करने के लिए वापरते हैं. अब जनता को क्या चाहिए उसका उनको कोई सलोखा नहीं है. अभी आपने बोला ऑनलाइन फॉर्म भरते जाते हैं तो सर्वर डाउनलोड होता है, आपने बताया ना, मतलब उम्मीदवारी के दौरान ये हुआ है. उम्मीदवारी जी मतलब वो खाली बोलना करना कुछ नहीं है. अभी जैसे आधार कार्ड को पहले इन लोग गलत बता रहे थे. मनमोहन सिंह ने आधार इंट्रोडक्शन किया था तो गलत बता रहे. आज वही चीज़ आधार बैंक से जोड़ो, पैन कार्ड बैंक से जोड़ो, सब पैसा बैंक में डालो, उसका सब पैसा बैंक में होना चाहिए. आप डिजिटल उसका कैशलेस व्यवहार करो. लेकिन बैंक में पैसा लोगों का डूबता है, उसका जवाबदारी नहीं लेंगे. बराबर है ना. बैंक में पैसा जो रखता है कि अपनी पूंजी है बैंक में जवाब उसका ये नहीं देखे. आपने देखा ही रहेगा कई सारे बैंक मतलब बैंक ये हो गई, बैंकक्रप्ट हो गई. बैंकों का लोन लेके जो भाग गए, PNB का जो अभी देखो, मैं 8-10 दिन पहले देखा नीरव मोदी, उनका बयान है कि ये जो पैसा मैंने खाली 25% मुझे मिला, बाकी 75% मुझे बांटने को गया सरकार को. तो सरकार किसकी थी? जो भाग गए जब वो. ऐसा है ना. तो ये विजय माल्या जी या नीरव मोदी, चोकसी जी, ये जो अपना बैंक का पैसा लेके भागे हैं, उसका कुछ करिए ना. फायदा होईल त्यांना. काँग्रेसला कितपत म्हटलं हे होईल. निरुपम शिंदे गटात गेले, त्यामुळे आपल्याला कुठेतरी काय बघतो त्याकडे आपण. निरुपमजी शिंदे गटात गेल्यामुळे मला त्याचा खूप फायदा होणार आहे. लक्षात आलं का? लोकांना आवडत नाही हो आता असं केलेलं. आज तुम्ही आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना तुम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री पदावरून पायउतार करायचा प्रयत्न केला, पण ते प्रयत्न केला त्याच्या आधीच त्यांनी राजीनामा देऊन वर्षावरून रात्री करोनाच्या काळात
घर सोडलं. लोकांच्या मनात भरपूर चीड आहे आणि त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे लोकांमध्ये, की ज्या प्रकारे यांनी त्यावेळेला राजकारण केलं. तो वेळ नव्हता ना, करोनाचा काळ होता. त्या माणसांनी करोनाच्या काळात लोकांची घरं सांभाळली. मी हे आपण नाही सांगत, पत्रकार तुम्हीच लोकांनी सांगितलेलं. आणि WHO रिपोर्ट आहे, मुंबईमध्ये करोनाच्या काळात जे काम झालं कुठेही झालं नाही. त्यांनी ते प्रशस्तीपत्रक दिलं ना, दिल्लीच्या केंद्र सरकारने दिलं ना, ते हेल्थ डिपार्टमेंटने. बाकी तुम्ही गुजरातमध्ये बघा, रस्त्यावर प्रेतं रस्त्यावरती होती. गंगा किनारी किती प्रेत होती. अशी अवस्था मुंबईत झाली का हो? मुंबईमध्ये जागोजागी क्वारंटाईन सेंटर, त्यांच्या खाण्याची व्यवस्था, खूप म्हणजे अप्रतिम काम केलं त्यांनी त्यावेळेस. आणि अशा माणसाला तुम्ही सत्तेसाठी असं तुम्ही पक्ष फोडून 50-50 खोके देऊन तुम्ही असं राज्य मिळवतात, ते कुठेतरी आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आणि ते ह्या निवडणुकीत हे सर्व दिसणार आहे. म्हणजे याचं प्रत्युत्तर देणार, लोकच देणार मतदानाच्या मार्फत. आता प्रचार फेरी सुरू आहे, आपल्याला कसा रिस्पॉन्स मिळतो विभागात? पण मी सांगितलं ना, कालचं मी उदाहरण सांगितलं. लोक खाली उतरून मला म्हणजे समजा ना 1 किलोमीटर जायचं असेल त्याला मला 2-2 तास लागतात. मी मला माझी एरिया कशी कंप्लीट होणार, व्हायचा विभाग कसा, मोठा विभाग आहे, 6 मतदारसंघ आहे. हे आता माझ्याकडे राहिलेले 14 दिवस, म्हणजे एका विधानसभेत मी 2 वेळा जाऊ शकतो समजा जास्तीत जास्त. पण आता जनता जे करायला लावते ते आपलं करायला लागतं, उतरावं लागतं. मी त्यांच्याकडनं माझं स्वागत सत्कार करून घेतो आणि मला पण बरं वाटतं ते. आणि त्याच्यातूनच कळतं ना की लोकांमध्ये काय उद्रेक आहे त्यांच्याबद्दल. तो उद्रेक आपल्या प्रेमामध्ये रूपांतर होत आहे. पाटील साहेब, याला जोडत माझा एक प्रश्न आहे की आजवर तुम्ही अनेक निवडणुकांचा एक कार्यकर्ता म्हणून व्यवस्थापन केलेलं आहे, अनेक नेत्यांच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये तुमचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. आता एक नेता म्हणून जेव्हा लोक तुमचे कार्यकर्ते तुमचा जयघोष करतात, या प्रवासाकडे तुम्ही कसं पाहता, एक कार्यकर्ता ते नेता? मला कार्यकर्ता समजतो, मी नेता समजा. आत्ताही म्हणालो, कोण मला म्हणाला, आमची ती ताई आली ती गावडे ताई, महिला तालुका तिकडे, तिला कळलं मी येणार, ती माझ्यासाठी इथे येऊन थांबली होती. आता तुम्ही बोलता आमचे नेते झाले, मला फोटो मिळेल. नेता बोलत आहे, तू पण भूषण पाटीलच समजायचं. मी प्रत्येकाला सांगतो, मी भूषण पाटील नाही, तू भूषण पाटील म्हणून काम करायचं आहे. आणि दुसरं तुमचं काय म्हणणं होतं की हां, ते आणि नियोजन मलासाठी नवीन नाही आहे, म्हणून मला इझी जातं आहे. मी रोज रात्री आहे ना 12-12 शेवट संपल्यानंतर आमची कोर टीम त्यांना घेऊन बसतो आणि पुढच्या दिवशी नियोजन कसं करायचं ते बघतो. आता उद्याचं ऑफिसचं होतं, म्हणून मी वाबळेजींना, आता वाबळेजींच्या प्रेमाखातर आलो आहे. बाकी सर्व प्रेसवाल्यांची येतात, तुम्ही इथे या, पण माझा वेळ आहे ना, माझा तेवढाच वेळ माझा मतदारामध्ये गेला तर माझा त्याला उपयोग होईल. कारण मला नवीन नाही ओळखता सर्व, पण तरी पण एकदा लोकांना कनेक्ट होणे गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने मी करतो. आता उद्या माझं मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आहे. त्याकरता शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब येणार आहेत, आमचे प्रभारी ऑल इंडिया काँग्रेसचे रमेश चेन्नीतला साहेब येणार आहे आणि विजय वेडिटेवर साहेब आमचे विरोधी पक्षनेता ते येणार आहेत. आणि बाकी सर्व मुंबईचे मला वाटते एक आमदार जे आमचे असलम शेख म्हणा, शिवसेनेचे विलास कोथमीर, विनोद घोसाळे, सर्वांनी मला येण्याचं त्यांनी मला कबूल केलेलं आहे. तर त्याचं पण नियोजन मी सकाळी, मला माहिती लवकर जायचं होतं, 9 वाजता म्हणजे अगोदर मी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये पण संलग्न आहे आणि तिकडे कांदिवलीला सचिन देणू जिंकण्याचं मी मेंबरचा प्रेसिडेंट आहे, चेअरमॅन आहे. तर त्यांनी आज मला सांगितलं, कुठल्या परिस्थितीत तुम्ही आमच्या जवळचे अजून इथे आले नाही, सकाळी तुम्ही यायचं, इथे ब्रेकफास्ट आमच्यावर करायचा. सर्व क्लबचे मेंबर आज तिथे सकाळी होते, तिथे जाऊन पण ते, म्हणून मी 9 वाजल्यानंतर प्रचार फेरी होती, तर मी 8 वाजता तिथे जायचं होतं. मग 7 वाजता सर्वांना बोलून गेलं उद्याचं नियोजनचं आखणी करून. मला माहिती आहे मग तिथून डायरेक्ट तुमच्याकडे यायचं इथे. वाबळे चव्हाण साहेबांचा एवढा आग्रहाचा निवेदन मी टाळूच शकत नव्हतो आणि त्या दृष्टीने म्हणजे ते पाऊल उचललं जातं आहे. पाटील साहेब, प्रधानमंत्रीसारखी व्यक्ती जेव्हा 405चा आकडा अनाऊन्स करते, त्यामागे त्यांच्याकडे EVMचं पाठबळ असावं असं तुम्हाला वाटतं का? मला पण तीच भीती
जरा मला पण सतावत होती. पण मी चव्हाण साहेबांना आल्यावर म्हणालो की असं काय झालं तर होतं का? तर त्यांनी माझा खुलासा केला, यावेळेस शक्य नाही तसं असलं तर देवाचे मी आभार मानीन. आणि 400 पार म्हणतात ना, ते आमचे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवण्णांनी म्हणाले ना, 400 पार त्यांना करायचं असेल ना, त्यांना बांगलादेश पाकिस्तानमध्ये जाऊन निवडणूक लढावी लागेल. कारण केरळामध्ये त्यांचं अस्तित्व नाही आहे. आता तेलंगणामध्ये सांगा, कर्नाटकामध्ये, तामिळनाडूमध्ये, आंध्रामध्ये त्यांचा असे मोजले तर त्यांचे 200 येणं पण भारी आहे, 200 पार करणं पण भारी आहे यावेळेस. आणि म्हणजे तेच ना, मग 400 करायचं असेल तर बांगलादेश पाकिस्तानला त्यांचे खासदार उभे करावे लागतील त्यांना. पश्चिम उपनगरात सध्या वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न आहे. कांदिवली पश्चिमेकडे जे डिफेन्सची कॉलनी आहे त्याच्यामुळे तर मोठी समस्या आहे की तिथून रस्ता वगैरे देत नाही आहे वगैरे. आणि फेरीवाल्यांचा सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम आहे की बोरिवलीसारख्या कांदिवलीसारख्या ठिकाणी फेरीवाल्यांनी अक्षरशः रस्ते सगळे काबीज केले. त्यावर तुम्ही काय उपाययोजना? माझा मॅनिफेस्टोमध्ये पहिला मुद्दा तोच आहे. आपण बघितलं ट्रॅफिकची समस्या, वाहतुकीची समस्या, आणि तुम्ही जो फेरीवाल्याचा प्रश्न, काल पण आपला फेरीवाला कायदा झालेला आहे, तो कायदा फेरीवाल्याचा झालेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना एक झोन आखून द्यायचा, फेरीवाला झोन, तिथे त्यांना स्थलांतरित करून जो प्रमुख रस्ते आहे, जो बोरिवली स्टेशनचा SV रोड आहे प्रमुख रस्ता, आणि रस्ते जे वर्षानुवर्षे जी साईज आहे ती जे 60 फीट आहे ते तेवढंच आहे. वस्ती वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, पण रस्ते काही ते डेव्हलपमेंट झालेले नाही आहेत. तेवढंच आहे, म्हणजे विकसित होऊन त्यांना. आणि तुम्हाला आठवेल की बोरिवली म्हणा, दहिसर म्हणा, मालाड, ते मॉडेल स्टेशन म्हणून मान्यता करून त्याचं काम व्हायला पाहिजे, तेही काम अजून सुरू झालेलं नाही आहे. त्यांनी रेल्वे मंत्रालयातून घोषणा तर केल्या पण ते झालेलं नाही. त्याच्यामुळे वाहतूक कोंडी भरपूर होते आणि त्याच्यामुळे व्यापारी पण त्रस्त आहेत. त्यांच्या जे करोडोची दुकानं घेऊन बसलेली आहेत आणि त्याच्यासमोर फेरीवाले येऊन बसतात. आणि फेरीवाले पण काय करणार, त्यांचं पण पोट आहे हो, त्यांचा पण रोजीरोटी त्याच्यावर चालते. पण त्यांना एक फेरीवाला घेऊन बऱ्याच जागा आहेत, त्याची म्हणजे सर्वे करून ती जागा पण निश्चित केलेली आहे. पण या सरकारची मानसिकता नाही की त्यांना घेऊन तिथे व्यवस्थितपणे त्यांना इकडे त्यांचा पुनर्विसान करावं, असं मानसिकता असावी लागते. आणि त्यासाठी काम करावं लागतं. का ते मी सांगतो ना की ते स्वतः मान्य करतात, उत्तर मुंबई उत्तम मुंबई नाही आहे, तर त्यांना करावी लागेल. हे 3-4 कारणं आहे, पर्यावरण आहे, वाहतूक कोंडी आहे, रेल्वेच्या समस्या आहेत. तर आपण सबमध्ये राहिल्याने हा अनुभव घेतोच आहे. जनता को ही हमेशा नुकसान होता है, इस पे आप तो क्या कहेंगे? देखो, अभी बार बार ये लोग बदनाम करते हैं ना, 60 साल में कांग्रेस ने किया, 60 साल में कांग्रेस ने क्या किया. मैं आपको बताऊं, मैं एक मेरा अनुभव बता रहा हूँ. अभी 2 दिन पहले ये गुजराती एक कम्युनिटी है श्री कृष्ण को मानने वाली, वो वल्लभाचार्य का वो प्राकट्य दिन था, परसों के दिन की बात है. तो उनके हवेली में उन्होंने महिलाएं थी, उन्होंने मुझे खास करके निमंत्रण दिया था, आप आइए करके यहाँ पर. और मैं वहाँ गया था. तो एक महिला ने मुझे बोला, मुझे अच्छा लगा, और वो गुजराती लेडी थी. गुजराती लेडी बोली कि भूषण भाई, ये 60 साल में हमने अनुभव किया, अभी आपको लग रहा है 60 साल में घर में एक कमाता था, 10 जन खाते थे. आज परिस्थिति ऐसी है, 10 कमाते, एक के खाने की मुश्किल है. जो बहुत लोअर मिडिल क्लास है ना, उनकी स्थिति अच्छी नहीं है. जैसे हमारे चारको गोराई उस तरफ जाओगे तो क्लस्टर जैसा ये है, वो हैंड टू माउथ है, जितना कमाते उतना खाते हैं. कल कोई बीमार होता है, कल कोई बच्चे के स्कूल की फीस का मामला होता है, उनको बहुत दिक्कत होती है. तो ये सारी समस्या है ना. तो और मतलब आपने जो पूछा था कि ये क्या बोला थे आपने, पीस रहे हैं, तो ये चक्की में ऐसे पीसे जा रहे हैं क्योंकि इनकी जो नीतियाँ है वो कहीं ना कहीं मतलब बहुत सारे उसमें त्रुटियाँ है, बहुत सारी त्रुटियाँ की, जैसे महंगाई है, बेरोजगारी है,
ये सारे इशू अभी तक इन लोग सॉल्व नहीं कर पाए और उसका सॉल्व करना ज़रूरी है. निवडून आल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम कोणत्या विषयाला हात घालणार आणि मतदारसंघात टॉपचा कार्यक्रम जो कोणता असेल? मी तुम्हाला सांगितलं पहिलंच सर्व महत्त्वाचं रिडेव्हलपमेंट आहे. डिफॉरेस्टमध्ये लँड आहे ते फनेलमध्ये आहेत किंवा डिफेन्सच्या कॉलनीच्या त्याच्यामध्ये त्यांची रिडेव्हलपमेंट होत नाही आहे, तो प्रथम मुद्दा घ्यायला. त्याच्यानंतर त्यांचं आपल्या सांगितल्याप्रमाणे वाहतुकीची कोंडी ते आणि रेल्वेच्या समस्या, कारण शेवटचं टोक आणि हजारोच्या संख्येने लोक रेल्वेमध्ये प्रवास करतात, लोकलमध्ये प्रवास करतात, ते प्रामुख्याने करणं गरजेचं आहे. आणि दुसरं पर्यावरणामध्ये काम करण्याची गरज आहे. जिकडे आता गोराई मनोरीला ते SEZ म्हणून डिक्लेअर केलं ना, आता ते व्हायलाच पाहिजे पर्यटन म्हणून, पर्यटनात चालना मिळेल. ते गाव आहे, सुंदर गाव आहे, पलीकडे मुंबईपासून जोडलेलं आहे. आणि फक्त फरक एवढाच आहे की तिथे जायचं असेल तर भाईंदर मागे खूप फिरून जावं लागतं. आणि असं गोराई खाडीवरून गेलं तर ताबडतोब आहे. पण तिथे पण वाबळे साहेब अशी परिस्थिती आहे ना, तिकडे पाण्याची समस्या, पाणी नाही हो तिथे, लोकांना पाणी नाही, टँकरमध्ये मार्फत पाणी पुरवलं जातं. ही आपली खूप मोठी म्हणजे काय म्हणाल आपल्या व्यथा म्हणजे. आणि हॉस्पिटल नाही तिकडे, म्हणजे नर्सिंग होम नाही. कोणाला प्रेग्नेन्सी झालं तर ते एक तर भाईंदरला यावं लागतं फिरून, इथे येता येता त्यांची कधी प्रसूती होऊन असे झालेलेच प्रकार. आणि रात्री ते फेऱ्या पण बंद होतात ना, तर ही फार मोठी व्यथा आहे. तर त्यामध्ये काम करणं प्रामुख्याने गरजेचं आहे. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या मतदारसंघातून आता उभे आहात, खरं तर बघायला गेलं तर जसं BJP बालेकिल्ला म्हटलं जायचं, कारण की आधीचे जे आपण तिथून खासदार होते गोपाळ शेट्टी, ते कॉर्पोरेट म्हणून आधी निवडून आले होते 2दा. त्याच्यानंतर 2014पासून ते खासदार आहेत तिथे. आणि बऱ्यापैकी कम्युनिटीनी त्यांना साथ पण दिलेली आहे तेवढी. आत्ता तुम्ही मतदारसंघात फिरता आहात, लोकांना भेटता आहात, हे BJPचं जे आपण एक गडकिल्ला ज्याला म्हणतो ते तुम्हाला तोडायला किती आव्हान वाटते? आता मला आव्हान वाटत आहे. मी सुरुवातीलाच सांगितली, मला वाटतं तुम्ही नंतर आले होता, मी सुरुवातीलाच सांगितलं की मी स्थानिक आहे, भूमिपुत्र आहे. 32 वर्षापासून काँग्रेस पक्षाचा शिपाई म्हणून मी ते काम करत आहे. रोज कार्यालयात बसतो, लोकांच्या समस्या जाणून घेतो, समस्या करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यानंतर असं आहे, हे पियुष जे आले ते हायफाय नेते आहेत, आयात करून आलेले आहेत, पॅराशूट बोलतात ना नेता तसे आहेत. त्यांना माणसात वावरण्याचं काही ज्ञान नाही. त्यांनी एकही काम तिथे लोकांसाठी केलं नाही आहे. हां, तुम्ही म्हणता गोपाळ शेट्टी साहेब लोकांशी कनेक्टेड होते, पण त्यांना बाजूला सारून ते आल्या, त्याच्यामध्ये अजून चीड लोकांमध्ये निर्माण झालेली आहे, प्रचंड चीड लोकांमध्ये. कारण मला दिसतंय, मी आज लोकांमध्ये जातो आहे आणि माझा चेहरा काय नवीन नाही त्याच्यासाठी. काही ठिकाणी असं यंग मुलं येऊन बोलतात, भूषण अंकल, काल ते क्रिकेटचे सामने होते तिथे गेलो, अरे बोलता आपका बहुत नाम सुना है, पर आज नज़दीक से आपको मिला हूँ, मैं आपको लंबे से देखा भी कितनी बार हो, लेकिन आज आपको एकदम पास आया हूँ आपके, अच्छा लग रहा है. तर असं कनेक्ट, असं जेव्हा बोलतात आणि असे भेटतात लोक, असे प्रेम दाखवतात, तेव्हा वाटतं की काही आव्हान कठीण नाही आहे, उलट मी चांगल्या मार्जिनने जिंकून येईन असं मला वाटतं. आणि त्यामध्ये शिवसेना सोबत आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद बरोबर आहे, आणि तो नक्कीच मला कामाला येईल. आणि आमच्या वरिष्ठांनी माझ्यावरती जी जबाबदारी सोपवली आणि माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे की एक सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी ते सर्वे करूनच त्यांनी म्हणजे म्हणून वेळ लागला की इथे अशा माणसाला जो हाय प्रोफाईल आहे, दिल्लीचा कॅबिनेट मंत्री आहे, त्यांना परास्त कोण देऊ शकेल. तर त्यांच्यासमोर भूषण पाटील हा विकल्प आला आणि त्यांनी मला उमेदवार म्हणून निश्चित केलं. त्याबद्दल मी आमच्या वरिष्ठ नेत्यांचा पण आभार व्यक्त करतो. मी भूषण पाटील सर, मतदारसंघातलं सध्याचं आमदारांचं प्राबल्य पाहता आपला एक आमदार आहे आणि 6 विधानसभा मतदारसंघात आणि त्यांचे 5 आहेत. त्यांचा पण एक स्वतःचा असा एक मतदार आहे. मग तुम्हाला कितपत आव्हानात्मक वाटतंय की तुमच्या मतदारात पोहोचणं?
असं आहे ना, तुम्ही खासदार पण खासदारचं आव्हान मला आव्हान वाटत नाही, तर ते आमदारचं काय असणार. आमदार असू द्या ना, लोकांमध्ये चीड आहे ना, ती दिसते ना. 10 वर्ष त्यांना दिलं ना, त्यांनी 10 वर्ष त्यांनी काहीच केलं नाही ना. 10 वर्षापूर्वी जे आश्वासन दिली ती पण पाळली नाही आहे. तर आता या प्रत्येक वेळेस तुम्हाला भावनिक मुद्दा चालत नाही हो. आता लोकांच्या लक्षात आलं आहे की हे सरकारने जे आश्वासन देऊन जे खोटं बोलून आलं होतं त्यांनी एकही पूर्तता केलेली नाही आहे. आणि ती माझ्या प्रचार माध्यमातून दिसते लोकांमधली चीड. खास करून मराठी माणसामध्ये तर बरीच चीड आहे. फोन करून करून सांगतं मला, करून करून मला म्हणतात की तुम्ही याला हरवा. मला असं म्हणतात, मी तुम्ही साथ दिलं म्हणतात आम्ही देतो, आपण आमच्या पूर्ण सोसायटीची मदत तुम्हाला आहे. गोराईसारख्या ठिकाणी ते क्लस्टर आहे, ते बोलतं आमच्या 32 नंबर आज सकाळी झाले 32 नंबर सोसायटी सर्व मदत तुम्हाला आहे, पण तुम्ही याला हरवा. लोक मला सांगतात असं तुम्ही हरवा. सर, आपल्या मतदारसंघातला एक इतिहास आहे. भाजपचे राम नाईक 2 वेळा निवडून आले होते आणि काँग्रेसमधून गोविंदा उभा राहिले, त्यावेळी ते जिंकून आले होते, ते जॉईंट क्लिअर झाले. तसं गोपाळ शेट्टीसुद्धा 2 वेळा उभा राहिले आणि आता आपण काँग्रेसमधून उमेदवारी घेतलं, पण जॉईंट क्लिअरचा तुमच्या तोंडात साखर असंच होणार. धन्यवाद. वा, भूषणजी आपण इथे वेळात वेळ करून आलात. 4 वाजता त्यांना त्यांच्या मतदारसंघात बोर्डिंगला पोहोचायचं आहे, त्यांची प्रचार फेरी आहे, तरी आपण इथे आलात. मी आपलं मनापासून आभार मानतो. पण आभार प्रदर्शनाचं काम आमचे उपाध्यक्ष जे आहेत स्वाती घोसाळकर, त्यांना विनंती करून आभार माना म्हणून. आणि एक संदीप चव्हाण मला नेहमीच सांगतात की काहीतरी 4 वेळी हो जाय, तर म्हणून मला असं वाटतं की 1-2-3 वेळी तुमच्यासाठी साजरं करायला. जर तसं काही बोलायचं असेल तर आपण आमचे मित्र आहात. आम्ही एवढंच म्हणेन की विरोधकांची समस्या झाली आहे जटिल. विरोधकांची समस्या झाली आहे जटिल कारण समोर आहे भूषण पाटील. धन्यवाद. थोडं उशीर आल्याबद्दल खरं तर माफी मागते थोडं भूषण पाटील यांची. पण आज या वार्तालापाला खरं तर काल शनिवारपासून सुरुवात झाली होती. वार्तालाप आपले सोमवारपासून सुरू झाले आणि भूषण पाटील आज इथे आलेले आहेत, बोरिवली मतदारसंघाचे उमेदवार. त्यांनी इथे आले आणि ते प्रत्येक पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी योग्य असं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे मी त्यांचं धन्यवाद करते. तसंच त्यांना पुढील वाटचालीसाठी सगळ्यांकडनं शुभेच्छा पण देते. आणि आपले सगळे पत्रकार इथे आले त्यामुळे तुमचेही धन्यवाद. कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करते.